शरद पवार गटाच्या शिबिरातून अमोल कोल्हेंनी सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे। कलियुगात पक्ष चिन्हाचं हरण होत आहे तर इतर लोकांना एक वचन कसं कळणार असं म्हणत अजित पवार गटावर निशाणा साधलाय। महायुतीत 39 खासदार आहेत, मात्र एकाही खासदारानं राज्यासाठी तोंड उघडलं नसल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलंय। तर महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जात आहेत अशी टीका सुद्धा राज्य सरकारवर अमोल कोल्हे यांनी केली आहे। तेव्हा सीतामाईचं हरण झालं त्यावेळी कांचन मृग होता, कांचन मृगाच्या पाठी राम धावायला लागला। आता कांचन मृगाचं रूपडं बदललंय, कांचन मृगाला सोन्याचं कातडं नाही त्याला 50 खोक्यांचं जाकीट घातलंय। आणि जसं कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या कारवायांपासून अभयाची कस्तुरी त्या कांचन मृगाकडे। रामायणात सीतामाईचं हरण झालं होतं, आत्ताच्या कलियुगात म्हणे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण होतंय। म्हटलं तात्या, फक्त पक्ष आणि चिन्हाचं हरण होत नाही, माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतंय। भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि नवीन मित्रमंडळ यांचे मिळून देशाच्या संसदेत 39 खासदार आहेत। किती? महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी यांचे मिळून खासदार किती हा लाकडा लक्षात ठेवा। किती? 39 खासदार आहेत। मागच्या 2 वर्षात या 39 खासदारांपैकी एकाने तरी महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी जर तोंड उघडलं असेल तर दाखवून द्या, वाटेल ती पैस हरू आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।